हॅलो फ्रेंड्स, आज आपण बॅक साईडचे टक्स कसे देणार ते पाहणार आहोत। बॅक साईडचे टक्स हे आपल्या चेस्टच्या मापावरती आणि ब्लाऊजच्या उंचीवरती आपण घेतो। तर याचा मी सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि मी आता ब्लाऊजची उंची मोजणार आहे। तर ब्लाऊजची उंची इथे 14 इंचाची भरती आहे आणि हा 9.5 घडीचा म्हणजे 9.5 इंच घडीचा हा ब्लाऊज आहे। तर इथे आपण इथे 4चा आपण खूण करणार आहोत। याला आपण 4चा टक्स देणार आहोत आणि जेव्हा आपली 9च्या आत घडी असते म्हणजे 9चं फिटिंग असतं, त्याच्या आत घडी असते त्यावेळेस 8 8.5चं जेव्हा म्हणजे 32 34 जेव्हा आपली चेस्ट असते त्यावेळेस आपण 3.5 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा 4 घ्यायचा आहे। इथे आपण आडवे 4 घेतलेले आहेत आणि उभे 4.5 घेतलेले आहेत। तर असा टक्स द्यायचा आहे म्हणजे आपल्याला। आणि जेव्हा आपली घडी ही 10च्या पुढे म्हणजे 40 इंचाच्या पुढची जी चेस्ट असते, 40च्या पुढे 42 44 त्यावेळेस आपला टक्स जो असतो तो 4.5 इंचाचा आडवा राहतो आणि उभा हा 5 इंचाचा राहतो। कारण त्या ब्लाऊजची उंची पण आपली आपोआपच वाढते आणि साईज पण वाढलेली असते। म्हणजे थोडक्यात आपल्या उंची आणि ब्लाऊजच्या साईजनुसार म्हणजे चेस्टच्या जेवढं माप आहे त्याच्यानुसार आपण हा टक्स मारतो। बॅक साईडचा कुठेही टक्स घ्यायचा नाही, हा मोजूनच टक्स घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही मोजून टक्स घेता त्यावेळेस तो अगदी परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये ब्लाऊज बसतो। तर बरोबर हे जेव्हा आपण टक्स घेतो त्यावेळेस ते जुळवून घ्यायचं आहे। जे फिटिंगचे जे साईडची बाजू आहे ती तिथे जुळवून घेऊन व्यवस्थित असा हा टक्स द्यायचा आहे। तर इथे मी आडवे 4 आणि उभे 4.5 दिलेला आहे कारण ही जी ब्लाऊजचं माप आहे हे 9.5 इंचाचं चेस्ट आहे आणि उंची आहे ती 14 इंचाची आहे। तर तुम्हाला समजलं असेल की मी कसा टक्स घेते। नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता की कसा टक्स घ्यायचा आहे। 8.5च्या आतील जे ब्लाऊज असतात फिटिंग म्हणजे चेस्टचे त्याला तुम्ही आडवे 3.5 आणि उभे 4 इंच असा टक्स तुम्ही घेऊ शकता। तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका। माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू।